जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा प्रिय ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमः पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुर्थ स्कंद अवतरणिका. स्वयंभुव मनुकन्यका झाल्या विश्ववंशावळिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीती शिवाशी ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्ष रक्षण ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णुपदप्राप्ती द्वादशाशी. ध्रुव वंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी येन विचित्र जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती. 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथ्वीचे. वंशविस्तार पृथ्वीचा. प्रचेताशी बोध रुद्राचा.
24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी 27. कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कालचा आपण अध्याय पाहिला. रुद्रगीत किंवा योगादेश स्तोत्र हे जे स्तोत्र आहे भगवान शंकरांनी त्या 10 बंधूंना प्रचेतांना सांगितलं होतं. प्रचेता म्हणजे प्राचीन बरी राजाचे पुत्र, 10 पुत्र होते आणि त्यांना योग्य मार्ग असा भगवान शंकरांनी सांगितला आणि भगवान शंकर तिथून ते अंतर्धान पावले. आता आजचा जो भाग आहे तो पुन्हा महत्त्वाचा आहे. आता यापुढचे जे 7 अध्याय आहेत ते या पूर्ण चतुर्थ स्कंधामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थाचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे वेगवेगळ्या भागात. तुम्ही पहा, धर्माप्रमाणे आचरण हा भाग झाला. अर्थ म्हणजे काही ना काही प्राप्ती, त्या प्राप्ती कशी करून घेतली, ध्रुवाचं सगळं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यामध्ये ध्रुवानी जसा माणूस असतो तसा ध्रुवाच्या मनामध्ये आलं आणि राज्य करण्याची इच्छा जी होती ती त्यांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे त्यांना ते राज्य करावं लागलं. 36,000 वर्ष राज्य केलं. पण ती चूक नंतर त्यांच्या लक्षात आली की यापेक्षा मी मोक्षाची याचना का नाही केली हे नंतर लक्षात आलं. म्हणून धर्म, अर्थ, मग काम जो पुरुषार्थ आहे, काही ना काही मिळवण्याची इच्छा जी आहे तीसुद्धा पृथ्वीराजाच्यापासून आपण पाहिलं की पृथ्वीराजाने सगळं हे राज्य जे आहे ते किती चांगल्या प्रकारे शासन केलेलं आहे. तर त्यामध्ये धर्म, अर्थ आणि काम म्हणजे जी इच्छा, प्रजेचं कल्याण असणं ही सुद्धा इच्छाच आहे. पण ही त्या ठिकाणी पूर्ण झाली. आणि आता जो भाग आहे पुढच्या 7 अध्यायांचा, ज्या ठिकाणी पुरंजनोचं आख्यान आहे, त्यामध्ये आपल्याला मोक्षाची व्यवस्था या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थाने या 4 पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामध्ये काम आणि मोक्ष या दोघांमध्ये सुद्धा एक पायरी आहे जिचा उल्लेख पुरुषार्थ म्हणून होत नाही. पण पुरुषार्थ जो आहे धर्म, अर्थ आणि काम या तिघांच्या नंतर एक पायरी जी आहे तिचं नाव आहे स्वर्गप्राप्ती. आपण तिथपर्यंतचा विचार करू शकतो. एखादा पुण्यवान माणूस आहे तो त्याला स्वर्ग प्राप्त हो, स्वर्गती प्राप्त हो असं आपण म्हणतो. पण त्याला मोक्ष प्राप्त हो असं आपण म्हणत नाही. हा मोक्ष जो आहे तो कसा प्राप्त होतो आणि त्याचं खरा उपदेश जो आहे तो आता या 7 अध्यायामध्ये आपल्याला पाहायचा आहे. म्हणून मोक्ष पुरुषार्थाचे हे 7 अध्याय आहेत. भगवान शंकरांनी प्रचेतांना उपदेश केला. त्याप्रमाणे प्रचेतांनी भगवान शंकरांची पूजा केली आणि त्या राजकुमारांच्या देखत भगवान शंकर अंतर्धान पावले. सर्व प्रचेतांनी ठरल्याप्रमाणे पाण्यात उभे राहून भगवान शंकरांनी सांगितलेल्या हा जो योगादेश स्तोत्र आहे त्याचा पाठ ते करत होते. कारण काल आपण पाहिलं की हा स्तोत्र हे कसं आहे की याचा पाठ नित्य केलं पाहिजे, ते गायलं पाहिजे, त्याचं श्रवण झालं पाहिजे. आणि जो पुरुष प्रातःकाळी उठून श्रद्धापूर्वक हात जोडून ते ऐकेल किंवा ऐकवेल तो सर्व प्रकारच्या कर्माच्या बंधनातून मुक्त होईल. असा एक श्लोक कालसुद्धा झाला होता आपला. शृणुयात् श्रावेन मर्त्यो मुच्यते कर्मबंधनही. मुच्यते म्हणजे त्यापासून तो मुक्त होईल कर्माच्या बंधनापासून. म्हणून या 10ही प्रचेतांनी त्याप्रमाणे आपली घोर तपश्चर्या 10,000 वर्ष चालणारी तपश्चर्या सुरू केली. आता ही 10 मुलं जी आहेत ती तर सन्मार्गाला लागली, आता ती मोक्षाच्या मार्गाला लागली. पण यांचे वडील जे आहेत त्या 10,000 वर्षाच्या काळामध्ये वडील असणारे श्री प्राचीन बरी हे जे आहेत त्यांचं काय आहे ती पण व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. राजा प्राचीन बरी जे आहेत त्यांना जास्त गती किंवा जास्त प्रेम किंवा जास्त आवड ही कर्मकांडामध्ये होती. काल आपण पाहिलं की त्याने अनेक प्रकारचे यज्ञ केलेले आहेत. अंबडच्या मठातला यज्ञाचा कसा उत्सव झाला, त्यामध्ये कसे कुंड स्थापन केले होते
ते काल मी जसं सांगितलं तसं एका यज्ञानंतर दुसरं यज्ञ, दुसऱ्यानंतर तिसरं असं करत करत त्यांनी सगळीकडे यज्ञच केलेले आहेत प्राचीन बलिराजाने. आणि त्याचा परिणाम काय झाला की त्या यज्ञासाठी लागणारे जे हवनाची सामग्री आहे, त्यासाठी लागणारे जे कुश, काश, दुर्वा हे जे आहेत ते निर्माण करण्यासाठी त्यांनी त्या वनस्पतीची लागवड केली आणि त्या वनस्पती त्या यज्ञामध्ये वापरल्या. आणि असं होता होता पूर्ण पृथ्वी ही या सगळ्या वनस्पतींनी भरून गेली. एवढे प्रकारचे यज्ञ त्यांनी केले. आता याच प्राचीन बलिराजाचं हे सगळं कार्य, तो जितका कर्मामध्ये लिप्त होता ते सगळं पाहून त्या ठिकाणी देवर्षी नारद प्रकट झालेले आहेत. आणि नारद म्हणतात की राजा, या कर्माच्या योगाने तू आपलं कल्याण करू इच्छितोस काय? आणि असं असेल तर हे चुकीचं आहे. कारण कर्मामध्ये अखंड प्रवृत्त होणं, कर्म करणं बरोबर आहे, पण त्या कर्मामधला जो दोष आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे. दोष कोणता? तर मी कर्म केलं. दोष कोणता? तर माझं कर्म जे मी करत आहे ते इतक्या चांगल्या प्रकारे मी सगळं ते आयोजन केलं आणि इतक्या छान प्रकारे सगळं झालं, हे जे आहे ना, हे माणसाला पुन्हा धोकादायक आहे. त्यामध्ये मोक्षाची व्यवस्था नाही. म्हणून दुःखाचा आत्यंतिक नाश, दोन गोष्टी या ठिकाणी, दुःखांचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती, या दोन गोष्टी घडल्या म्हणजे खऱ्या अर्थाने कल्याण होतं. आणि ते कर्मामुळे होत नाही, हे त्या ठिकाणी देवर्षी नारदांनी त्यांना सांगितलेलं आहे. दुःख हानी ही सुखवाप्ती ही श्रेयस्तन्नेह च इष्यते. आता म्हणून या प्राचीन बलिराजाने हे सगळं ऐकलं नारदांच्याकडून आणि राजा त्या ठिकाणी नारदांशी संवाद करत आहेत. न जानामि महाभाग परम कर्मापविद्धीही. मी हे सगळं कर्म केलं, हे यज्ञ केले आणि मी कर्मामध्ये आसक्त आहे, पण परमकल्याण काय आहे याची मला कल्पना नाही. म्हणजे यानंतर याच्यातनं सगळी पुण्याची प्राप्ती आहे, समाधान आहे, सुख आहे असं मी समजतो, पण याच्याही पलीकडे काही गोष्टी आहेत त्याचं मला अज्ञानामुळे ज्ञान नाही. त्यामुळे आपण मला त्या विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा, असं ते भगवान देवर्षी नारदांना सांगतात प्राचीन बली, की ज्यामुळे मी या कर्माच्या बंधनातून माझी सुटका होईल. तेव्हा नारद म्हणतात त्या ठिकाणी की तू जे आत्तापर्यंत यज्ञ केले आहेस, त्या यज्ञासाठी ज्या ज्या गोष्टी तू गोळा केल्या, ज्या ज्या हजारो पशूंचा तू बळी दिला आहेस, ते सगळे पशु आता तुझ्या मरणाची वाट पाहत आहेत. कारण तू ज्या प्रकारे त्यांची हिंसा केली त्या प्रकारे आता ते तुझी हिंसा करणार आहेत. आकाशात पहा, तुला हे हजारो पक्षी तुला दिसतील, पशु दिसतील आणि आकाशात पाहायचं त्याने सांगितलं. आणि मग ते म्हणतात की तू दिलेला जो क्लेश आहे या सगळ्यांना, तो क्लेश आठवत आणि तू दिलेल्या क्लेशाचा बदला घेण्यासाठी ते आता लोखंडी शिंगाने तुला भोसकतील, असं या ठिकाणी लिहिलं आहे. लोखंडी शिंगाने, लोखंडी म्हणजे तीक्ष्ण अशा हत्याराने ते तुला मारण्यासाठी तुझी वाट पाहत आहे. आता असं म्हणल्यानंतर मग या प्राचीन बलिराजाला आपली चूक लक्षात आली. आता यापासून सुटण्याचा मार्ग काय, मला थोडं समजावून सांगावं, असं ते नारदांना म्हणतात. आता नारद जे आहेत ते आता पूर्वीचं एक आख्यान सांगतात. ते आख्यान फार महत्त्वाचं आहे श्रीमद भागवतातला, आणि अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे तो भाग आहे म्हणजे पुरंजनाचं आख्यान. ते आता आपल्याला या अध्यायामध्ये आणि पुढच्या 7 अध्यायामध्ये ते पुरंजन आख्यान पाहिजे. आसीत पुरंजनो नाम राजा राजन बृहच्छ्रवः तस्या विज्ञात नामासीत सखा विज्ञात चेष्टितः. पुरंजन नावाचा एक राजा होता. आता ही कथा सांगतात श्रीमद भागवतामध्ये, ज्या ज्या ठिकाणी कथा आहेत आणि त्या कथा तयार केलेल्या आहेत की एखादा तत्त्व समजावून सांगण्यासाठी त्या कथा निर्माण केलेल्या आहेत. तशीच ही कथा आहे, रूपकात्मक कथा आहे. ही कथा समजली की ज्यांच्याकडून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं त्यांना आपल्याला कोणत्या दिशेला न्यायचं आहे हे कथेच्या श्रवण करणाऱ्याच्या लक्षात येतं आणि मग तो मोक्षाच्या मार्गाला लागतो. ही सांगणारी ही खूप अशी विस्तृत अशी कथा आहे. पुरंजन नावाचा राजा जो होतो खूप कीर्तिमान होता, खूप चांगला राजा होता. आणि मग म्हणतात की त्याचा एक मित्र होता, त्याचं नाव अविज्ञात, त्याचा मित्र. आता तो अविज्ञात जो आहे
तो ज्या ज्या गोष्टी करीत असे त्या गोष्टी इतरांना कधी समजत नव्हत्या. जसं जीव जे करतो ते मला माझं समजतं, तुमचं मला समजतं किंवा माझं तुम्हाला समजतं. या ठिकाणी जे जे जीव धारण करून आहेत त्यांचं कर्म जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर घडत असतं. पण त्या कर्माच्या मागे असणारा भगवंत जो आहे त्याच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपल्याला कोणालाच समजत नाही. म्हणजे अविज्ञात जो आहे तो खऱ्या अर्थाने भगवंत आहे आणि पुरंजन राजा जो आहे तो म्हणजे आपला जीव आहे, जीवात्मा आहे. आता या पुरंजनाने काय केलं, आता या ठिकाणी रूपकात्मक तर राजा म्हणलेला आहे. आता राजा असल्यामुळे आता कुठेतरी एका ठिकाणी वस्ती करावी म्हणून तो अनेक ठिकाणी फिरत राहिला आणि आपल्याला योग्य वाटेल, आपल्याला आवडेल असं एखादं ठिकाण शोधावं म्हणून तो फिरत राहिला. जसा जीव 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत असतो आणि प्रत्येक ठिकाणी तो जन्म घेतो. म्हणजे प्रत्येक ठिकाण हे त्याचं राहण्याचं ठिकाण झालं. कधी तो हत्ती असेल, कधी एखादी मुंगी असेल, कधी एखादी अळी असेल, कधी एखादा पक्षी असेल, असं करत करत अनेक योनीमध्ये त्याचा प्रवास सुरू असतो. पण त्या त्या योनीमध्ये त्याला समाधान प्राप्त होत नाही आणि मग अनुरूप स्थान नाही म्हणून तो पुन्हा तो आत्मा भटकत राहतो आणि मग त्याला केव्हा तरी हे मनुष्य शरीर प्राप्त होतं. त्याप्रमाणे या ठिकाणी न साधू मेने ताहा सर्वा भूतले यावती पुराः कामान कामय मानोसौ तस्य तस्योपपत्तये. त्याच्या ठिकाणी निरनिराळ्या भोगांची लालसा होती. कारण जीव आहे मनुष्य समजा आता या ठिकाणी की त्यामुळे त्याने सगळी नगरं पाहिली पण त्याला एकही पसंत पडलं नाही. म्हणजे एकही योनी त्याला पसंत पडली नाही. पण मनुष्य जन्म आहे ते मात्र त्याला पसंत पडलं. आणि म्हणून स एकदा हिमवतो दक्षिणेश्वथ सानुषु ददर्श नवभिर्द्वाभिर पुरम लक्षित लक्षणाम. म्हणजे हिमालयाच्या दक्षिणेकडील भाग म्हणजे आताचा जो आपला हिंदुस्थानाचा जो नकाशा आहे म्हणजे हिंदुस्थान आजचा जो भारत आहे ते त्याला पसंत पडलं की या ठिकाणी आपण जन्म घेतला पाहिजे. म्हणून पुरंजन राजाने या ठिकाणी जन्म घेतला. कारण हे सगळ्या गोष्टींनी संपन्न असा हा भूभाग आहे. या ठिकाणचं वर्णनसुद्धा या ठिकाणी 4-5 श्लोकांमध्ये केलेलं आहे. एखादा भाग आपल्याला जेव्हा आवडतो तेव्हा आपण म्हणतो त्यातले बगीचे खूप छान आहेत, झाडं किती छान आहे, फुलाचा सुगंध छान आहे, पाणी किती छान खळखळ वाहत आहे, असं सुशोभित असं नगर पाहिलं की प्रत्येकालाच वाटतं की या ठिकाणी 1-2 दिवस आपण राहावं. तसं याला त्या ठिकाणी राहावं असं वाटलं आणि ते ठिकाण म्हणजे हा नरदेह आहे. बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट तेथे वर्तावे चोखट नीती न्याय. मग असा नरदेह त्याला प्राप्त झाला. आता नरदेहाचं कौतुक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दिले. आता हा देह प्राप्त झाला, ही जागा त्याला प्राप्त झाली, या ठिकाणी राहण्याची इच्छा झाली आणि त्या आत्म्याने या नरदेहामध्ये प्रवेश केला म्हणजे त्याचा आता जन्म झाला. आता हा कसा नरदेह आहे की त्या ठिकाणी किंवा त्या नगरीमध्ये, याला नगरी म्हटले पुरंजनाची ती नगरी आहे, त्या नगरीमध्ये सगळ्या फरशासुद्धा नीलम स्फटिक वैडूर्य मोती पाचू लाल इतक्या मौल्यवान अशा खड्यांनी भरलेली आहे. एक नागांची राजधानी भोगवती जशी आहे त्याप्रमाणे त्या नगरीची कांतीसुद्धा आहे. शरीर सुंदर सतेज आपण म्हणतो. पण समर्थ पुढे जातात, शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषण केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे. आता हे अंतरंगात चातुर्य बीज जे आहे ते म्हणजे अविज्ञात, ते म्हणजे भगवंताची आठव, ते म्हणजे भगवंताचं अखंड स्मरण. मग त्या नगरीमध्ये त्याला राहायची इच्छा झाली आणि तो राहायला लागला. आता त्या नगरीचं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी अहिंसावादी व्रतांचे पालन करणारे सगळे होते. म्हणजे पशु पक्षी जे एकमेकाचे शत्रू असतात ते सुद्धा त्या नगरीमध्ये प्रेमभावाने एकत्र राहत होते. म्हणजे कोणाशीही कोणाचंही वैर नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी होते. यदृच्छा आगताम तत्र ददर्श प्रमदोत्तमाम भृत्यैर्दशभिर्यांतीम एकैक शतनायकैही. राजाने त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला काय दिसलं तर एक सुंदर स्त्री त्याला तिथे दिसली आणि तिच्याबरोबर 10 सेवक होते. आता एक एक गोष्टी लक्षात घ्या, जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात घ्या. पुढचे जे अध्याय आहेत त्यामध्ये या सगळ्यांचं स्पष्टीकरण होणार आहेच. ती स्त्री दिसली, अतिशय सुंदर होती, तिच्याबरोबर तिचे सेवक होते
10 सेवक होते आणि त्या 10 सेवकांना प्रत्येकी 100 पत्नी किंवा नायका होत्या. त्या नायिकांचा तो पती होता, ते 10 जण. म्हणजे हा एकटा 10 सेवक आणि प्रत्येकाच्या मागे 100 नायिका, एवढा मोठा व्याप त्याला त्या ठिकाणी दिसला. त्याचबरोबर 5 फण्यांचा एक साप, एक नाग त्या नगरीचं रक्षण करत होता आणि सगळ्या बाजूने त्या नगरीचं म्हणजे त्या जीवाचं, त्या शरीराचं रक्षण करत होता. आणि ती जी स्त्री होती ना, ती खूप सुंदर होती, किशोरी होती, विवाहासाठी योग्य होती आणि ती आपल्या विवाहासाठी चांगल्या पुरुषाच्या शोधामध्ये सगळीकडे भटकत होती. श्रीधरी टीकेमध्ये दिलं की तिचं वय जवळपास 15-16 वर्षाचं होतं. आता तिचं सगळं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता तिचं सगळं वर्णन जे आहे ते 3-4 श्लोकामध्ये आहे. आणि मग तिथे वीर पुरंजन जो आहे तो राजा या ठिकाणी तो तिला पाहतो आणि त्याच्या मनामध्ये तिच्याशी विवाह करणं किंवा तिच्याशी राहणं, संसार करणं अशी इच्छा प्राप्त झाली. आणि त्याप्रमाणे तो तिला विचारतो, का त्वं कंजल पलाक्षाक्षी कस्यासिह कुतस्सती इमाम उपपुरीं भीरुं किं चिकीर्षसी शंसमे. म्हणजे हे कमलदल लोचने, कंजल म्हणजे कमल, पलाश म्हणजे जे पळसाची फुलं असतात लाल लाल दिसणारी, आणि अक्षी म्हणजे डोळे, असे त्या लाल लाल डोळे असणाऱ्या या कमललोचने तू कोण आहेस असं ते पुरंजन त्या स्त्रीला विचारतात. तू कोणाची कन्या आहेस, तू इथं या जंगलामध्ये आलीस कशी, आणि या नगराजवळ येऊन तुझ्या मनामध्ये कोणती इच्छा आहे की ती मला तू सांग. आता दोघांमधला काही संवाद दिलेला आहे. ते म्हणतात, क एते अनुपथा येत एकादश महाभटाः. तुझ्याबरोबर हे जे 11 वीर आहेत ते कोण आहेत. आता 11 वीर म्हणजे कोण, पुढे येणारच आहे आपल्याला. ते म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन, हे 11 वीर कोण आहेत. आणि या तुझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या कोण आहेत. तुझ्या पुढे चालणारा हा सर्प जो आहे तो कोण आहे. तुझं स्वरूप काय ते सांग. या ठिकाणी लिहिलेस, री भवानी यस्य वाग्रमा पतिम. म्हणजे तू लज्जादेवी आहेस का. आपल्या देवी अथर्वशीर्षामध्ये लज्जा रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीचं एक रूपच आहे लज्जादेवी म्हणून. मग ती तू आहेस का, किंवा तू उमा आहेस का, भगवान शिवाची शंकराची पत्नी, किंवा तू ब्रह्मदेवाची पत्नी जी आहे तर सरस्वती माता आहेस का, किंवा तू विष्णूची पत्नी असणारी रमा आहेस का. असे अनेक प्रश्न तो तिला विचारतो. आणि मग म्हणतो की तू त्यापैकी कोणीच नाहीस. त्याचं कारण काय, कारण तू जर ती अशी असती, कोण उमा सरस्वती आणि रमा असती, तर तुझे पाय या पृथ्वीवर टेकलेच नसते. म्हणजे हे एक गोष्ट लक्षात घ्या, जे प्रत्यक्ष भगवंत आहेत ते या ठिकाणी चालत असताना त्यांचे पाय भूमीला स्पर्श करत नाहीत, किंवा त्यांना ती शक्ती प्राप्त आहे की स्पर्श न करतासुद्धा ते इकडून तिकडे जाऊ शकतात, कारण तुझे पाय या जमिनीला टेकलेले नाहीत. आता तू जे आहेस की तुझा कटाक्ष जो आहे, तू जे माझ्याकडे पाहत आहेस त्यामुळे माझ्या मनामध्ये सुद्धा कामभावना मला पीडा देत आहेत, आणि म्हणून तुझ्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द माझं मन आकर्षण करून घेत आहेत. आता तेव्हा नारद असं म्हणतात, पुरंजन असा अधीर झालेला पाहिला आणि तेव्हा त्या बालिकेने, त्या स्त्रीने मग आपला प्रतिसाद दिला. आता ती म्हणते की आपल्या दोघांना मिळून जर संसार करायचा असेल तर माझ्या मातापित्यांची माहिती मला नाही, आणि तुझे मातापिता कोण आहे हे सुद्धा मला माहीत नाही. एक दुजे केले म्हणल्यासारखं आपण दोघेच आहोत आणि आता आपण सुखाने संसार करू एवढंच मला समजतं. त्यामुळे माझ्या घरचं काय नाव आहे ते माहीत नाही, तुझ्या घरचं नाव मी सुद्धा विचारलेलं नाही, आपल्या दोघांचं गोत्र कोणतं आहे हे सुद्धा मला माहीत नाही. न विदाम वयम सम्यक कर्तारम पुरुषर्षभ आत्मनश्च परस्यापी गोत्रम नाम च यत्कृतम. गोत्राचं नावसुद्धा मी जाणत नाही. पण आता तू जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचे काही गोष्टीचा उल्लेख मी करतो. हे जे पुरुष आहेत, मित्र आहेत, जे 10 जण माझ्याबरोबर दिसतात आणि त्यांच्या 100 स्त्रिया आहेत, त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. हे पुरुष 10 जे आहेत ते माझे मित्र आहेत. ज्यावेळी मी झोपलेले असते त्यावेळी हा सर्प,
हा जागा राहतो आणि माझ्या या शरीराचं रक्षण करतो. ती म्हणजे कुंडलिनी शक्ती, सर्प. आता पुढे सांगतात की आपल्याला विषयोपभोगाची इच्छा आहे आणि त्यासाठी मी तयार आहे तुझ्याबरोबर राहण्यासाठी. म्हणून प्रभो, या 9ही दौरे असणाऱ्या नगरीला मी इच्छित भोगांचा उपभोग घेत आपण 100 वर्षे या ठिकाणी निवास करूया, असं ते सांगते. कामभोगान शतम समा. आपण म्हणतो एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जीवेत सर्व शतम, एवढे 3 शब्द आपल्याला पाठ असतात. त्यापुढचं संस्कृत काही माहीत नसतं. पण जीवेत सर्व शतम असं जसं म्हणतो तसं ही म्हणते की आता शेकडो वर्ष आपण या ठिकाणी राहून आपला इच्छित जो भोग आहे ते प्राप्त करत उपभोग घेत आपण या ठिकाणी राहूया. मग काय म्हणतात, काही लोक हा नरदेह प्राप्त करूनसुद्धा, ग्रहस्थाश्रम प्राप्त करूनसुद्धा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापेक्षा संतान सुख, मोक्ष, सुयश, स्वर्गाची प्राप्ती यालाच महत्त्व देतात आणि त्यामध्येच ते गुरफटलेले असतात. म्हणून जे खरे संन्यासी आहेत, जे आसक्तीरहित आहेत, ते अशा शरीराची सुद्धा इच्छा करत नाही. म्हणजे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, पण कशासाठी की तुझं भजन आमच्याकडून व्हावं म्हणूनच आम्ही हा नरदेह स्वीकारतो, अन्यथा आम्हाला काहीच नको. न लगे मुक्ती आणि संपदा इथपर्यंत तुकाराम महाराजांची मदत गेली, इतकं ते निस्पृह होते. आता या ठिकाणी ती म्हणते की आता आपल्याला 100 वर्षेपर्यंत या ठिकाणी आनंद उपभोगायला मिळत आहे. तेव्हा नारद म्हणतात, इति तौ दंपती तत्र समुद्य समयं मिथः ताम प्रविश्य पुरीं राजन मुमुदाते शतम समाहा. मुमुदाते म्हणजे मुमु म्हणजे मोक्ष, मुकुंद मंदिर, मुकुम ददाती. अकोल्यामध्ये मुकुंद मंदिर आहे. मुकम ददाती, मुकुम म्हणजे मोक्ष देणारा, मोक्ष ज्या ठिकाणी मिळतो ते ठिकाण म्हणजे मुकुंद, आणि म्हणून मुकुंद हे भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे. मग या ठिकाणी आपण राहूया. आणि मग ते म्हणतात, आता तिथे राहत असेल तर पुरंजनाची कीर्ती सगळीकडे पसरत जाईल. हा पुरंजन राजाच आहे ना, ते राजा आणि ती स्त्री. आणि मग जेव्हा उन्हाळा येईल तेव्हा मग हे काय करायचं, उन्हापासून रक्षण करण्यासाठी या सगळ्या अनेक स्त्रिया, सेविका या सगळ्यांना घेऊन जलक्रीडा करीत असे तो पुरंजन. आता ही जी नगरी आहे, 9 द्वाराची नगरी आहे, तिच्याबद्दलचे काही श्लोक दिले आहे. सप्तोपरी कृता द्वारः पुरस्तस्यास्तु द्वे अधः पृथक् विषयत्यागार्थं तस्यां च कचनेश्वरः. ही 9 द्वाराची नगरी म्हणजे आपलं शरीर. आणि कशी आहे ते या शरीराचं आता वर्णन दिले. हे 9 द्वारं कोणते, तर वरच्या बाजूला 7 द्वार आहेत आणि खालच्या बाजूला 2 द्वारे आहेत. आणि या नगरीचा राजा कोण आहे की ज्याने ही नगरी बनवलेली आहे, यासाठी आता पुढचे काही श्लोक दिले. पंचद्वारस्तु पौरस्त्या. पौरस्त्या म्हणजे पूर्वेकडे 5 द्वारं आहेत. पूर्वेकडे आपण तोंड करून उभं राहिलं तर पूर्वेकडची 5 द्वारं म्हणजे पूर्वेकडे तोंड केल्यानंतर आपले 2 डोळे, नाकाचे 2 छिद्र आणि 1 मुख, असे 5 द्वारं आहेत. आता पूर्वेकडे आपलं तोंड असल्यामुळे आपले 2 कान जे आहेत ते दक्षिण आणि उत्तरेकडे आहेत. तर दक्षिणेकडे जो आहे तो आपलं कान कोणता असतो, तो उजवा कान असतो. आणि म्हणून दक्षिण या शब्दाचा अर्थ उजवा. संस्कृतमध्ये दक्षिण पाणी म्हणजे उजवा हात. आणि मग दक्षिणेकडचा जो कान आहे तो दक्षिणेकडे आहे, तो एक कान, आणि दुसरा उत्तरेकडे असणारा कान. एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे. आता 2 पश्चिम दिशेकडे हे होते, द्वार होते. 2 द्वार पश्चिमेकडे असले. आता या सगळ्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हळूहळू पाहूया आपण. जेवढी समजते तेवढं लक्षात घेऊ. नाही आली तरी पुढच्या पुन्हा 2-4 या अध्यायामध्ये त्याचं वर्णन पुन्हा येणारच आहे. पूर्वेकडे जे आहे खद्योता आणि अवीरमुखी नावाची 2 द्वारे या ठिकाणी आहेत. आणि ही 9 द्वारं कशासाठी आहेत, राजा जेव्हा आपल्या नगरीमध्ये असतो तेव्हा त्या राजाला मनात येईल तेव्हा त्या नगरीच्या बाहेर जाण्याची मुभा असते. तो कोणत्याही दाराने बाहेर जाऊ शकतो. तो आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी कोणत्याही दाराने बाहेर जाईल. त्याप्रमाणे त्या दारांची रचना, त्या द्वारपालांची रचना, तिथे असणाऱ्या अधिष्ठात्री देवतांची रचनासुद्धा झालेली असते. तसं हा खद्योत
आणि अविर्मुखी ही जी दोन दारं आहेत, त्यामध्ये पुरंजन राजा जेव्हा बाहेर जाईल, बाहेर जाण्याची त्याला इच्छा होईल, तेव्हा त्याचा मित्र त्याच्याबरोबर असेल. आता या खद्योता आणि अविर्मुखी यांच्या बाहेर जाण्यासाठी जो त्याचा मित्र आहे त्याचं नाव आहे द्युमान. आणि बाहेर गेल्यावर तो कोणत्या देशात जाईल त्याचं नाव आहे विभ्राजित. विभ्राजित देशाला द्युमान या आपल्या मित्राबरोबर हा जाईल. तसंच पूर्वेकडचं मग नलिनी आणि नालिनी नावाचे दोन दार आहेत. आता नलिनी आणि नालिनी म्हणजे डावी नागपुडी आणि उजवी नागपुडी या दोन नागपुडी. आता ही दारे एकाच ठिकाणी बनवलेली आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी आपण जसं आहे तसं. आणि मग त्या दारातून हा पुरंजन राजा आपल्या मित्राला बरोबर घेऊन जातो. या मित्राचं नाव आहे सौरभ. मराठीमध्ये सौरभ याचा अर्थ सुगंध. आणि मग तो जेव्हा बाहेर जातो, म्हणजे जीव जेव्हा इच्छा होती त्याप्रमाणे या नाकाच्याद्वारे बाहेर जाऊन सुगंध घेण्याची इच्छा पूर्ण करतो. आणि मग सुगंध असेल किंवा दुर्गंध, सुगंध असेल तर आनंद होतो, दुर्गंध असेल तर वाईट वाटतं. तसं आता पूर्व दिशेला अजून एक दार आहे, ते म्हणजे मुख्या. त्या दाराचं नाव मुख्या संस्कृतमध्ये, आणि त्याला आपण मराठीमध्ये मुख असं म्हणतो. हे पाचवे दार आहे. आणि त्यातून या मुखातून काय होतं, आपण तो रसज्ञ आणि विपण या दोन गोष्टी आहेत. आता आपल्या तोंडाने आपण दोन कामं करतो. एक तर अन्न आतमध्ये घेतो आणि दुसरं म्हणजे वाणीने आपण बोलत असतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर कोण कोण आहे तर बहुधन आणि आपण नावाच्या देशानं ते जातं. बहुधन म्हणजे भोजन, आणि आपण म्हणजे त्या देशाचं नाव आहे आपण. आता आपण याचा अर्थ आपणिका म्हणजे संस्कृतमध्ये दुकान. तसा एक दुकानदार आहे, तर तो दुकानदार काय करतो, आपल्या ज्या वस्तू आहेत त्या विकण्याचा प्रयत्न करतो. आपण दुकानात जे पाहिजे ते घेण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा दोघांचं संभाषण हे बोलण्यातूनच होतं. आणि म्हणून ते मुख जे आहे त्यासाठी हे दोन देश सांगितले आहे, बहुधन आणि आपण. पुढे या नगरीच्या दक्षिण दिशेला म्हणजे खालच्या बाजूला दोन दार आहेत, पितृहू. आणि ह्या पितृहू ज्या दार आहे त्यामध्ये पुरंजन राजा आपला मित्र श्रुतधर याला घेऊन जातो आणि तो दक्षिण पांचाल देशाला जातो. आणि उत्तरेकडे जे देवहू नावाचे द्वार आहे त्यातून श्रुतधरा त्याच मित्राला बरोबर घेऊन तो उत्तर पांचाल दिशेला जातो. खालच्या बाजूला दोन आहेत. त्याप्रमाणे आता पश्चिम दिशेला आसुरी नावाचा दरवाजा आहे आणि त्यातून तो दुर्मद याच्याबरोबर ग्रामक देशाला जातो. आणि निवृत्ती हे जे आहे त्याबरोबर तो पश्चिमद्वार आहे आणि वैशस नावाच्या देशाला जातो. आता या नगरीमध्ये राहणाऱ्या या शरीराला अजून दोन भाग आहेत, ते मात्र अंध आहेत. अंध म्हणजे त्यांना दिसत नाही, पण त्याचं संचलन जे आहे ते बुद्धीद्वारा होते. ते दोन कोण तर निर्वाक आणि पेशस्कृत नावाचे दोन अंध आहेत. हे दोन अंध म्हणजे दोन हात आणि दोन पाय. जसं आपल्या मनामध्ये विचार येतील, आज मंदिरात गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, तर आपले पाय त्या मंदिराकडे वळतील. समोर भगवंताची मूर्ती आहे, समोर साधू संत आहेत, की आपलीच बुद्धी आपल्याला प्रेरणा देते आणि आपण दोन हात जोडून त्या संतांना नमस्कार करतो. तसं हे डोळे जे आहे ते राजा आहे आणि मग तो अशा प्रकारे सगळीकडे जाऊन आपलं कार्य करीत असतो. मग आता जो आपल्याला आनंद होतो, प्रसन्नता प्राप्त होते, हे सगळं कशामुळे होतं, की या सगळ्या इंद्रियांच्याद्वारे प्राप्त होतं. पण निरनिराळ्या कर्मामध्ये ज्याचं चित्त गुंतलेलं आहे आणि कामाच्या अधीन झाल्यामुळे जो फसला आहे या लौकिकामध्ये, तो मूर्ख राणी जे जे काम करील ते काम तो करीत असतो. म्हणजे टी व्ही पाहणं हे आपल्या हातात आहे. आता किती टी व्ही पाहायचा आणि टी व्हीवरचा कोणता कार्यक्रम पाहायचा हे सुद्धा आपल्या हातात आहे. पण त्यांनी दाखवलेलं प्रत्येक गोष्टच पाहायची असं जर आपण हट्ट धरून बसलो तर हा मूर्खपणा आपल्या वाटेला येईल, पुरंजनासारखा. पण मला जे कार्यक्रम पाहायचे ज्यामधून मी काही अर्थ घेऊ शकतो, ज्यामध्ये काही परमेश्वराच्या लीला मला दिसणार आहेत, तेच कार्यक्रम मी पाहील असं जर माझ्या डोळ्याने ठरवलं, माझ्या बुद्धीने ठरवलं, तर मी तेच पाहील. आणि मग टी व्हीचा दास मी न होता टी व्ही माझा दास होईल. ही साधी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे जो करेल त्याला मुक्तीचा मार्ग सोपा आहे. पण याच्या विरुद्ध जो करेल तो मात्र या ठिकाणी या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अखंडपणे भरकटत जाणार आहे.
आता सांगतात पुढे. आता ती स्त्री आणि हा पुरंजन या दोघांच्याबद्दल. आता ती स्त्री जेव्हा मद्यपान करेल, रूप काय आहे त्याचे अर्थ पुढे आहेतच. ती जेव्हा मद्यपान करेल तेव्हा हा सुद्धा मद्यपान करतो. ती भोजन करेल तेव्हा हा सुद्धा भोजन करतो. ती काही खात असेल तर याला सुद्धा खाण्याची इच्छा होती. क्वचित गायती गायन्त्यां रुदत्यां रुदती क्वचित क्वचित संत्यां हसती जल्पान्त्यामनु जल्पती. ती जेव्हा गात असेल तेव्हा हा सुद्धा गाऊ लागतो. ती रडत असेल तेव्हा हा सुद्धा रडायला लागतो. ती हसत असेल तर याला सुद्धा आनंद होतो आणि ती जेव्हा बोलू लागते तेव्हा हा सुद्धा बोलू लागतो. पुढच्या श्लोकात म्हणलेलं आहे, क्वचित धावती धावन्त्यां तिष्ठन्त्यां मनु तिष्ठती. ती थांबली तर हा पुन्हा थांबतो आणि ती धावत गेली तर हा सुद्धा धावत जातो. कधी ती ऐकू लागे, काही श्रवण करावं असं तिच्या मनामध्ये आलं तर हा सुद्धा लगेच तिचा गुलाम बनून त्या ठिकाणी श्रवण करायला सुरुवात करतो. ती एखादी गोष्ट पाहत असेल तर हा सुद्धा पाहत जातो. एखाद्या गोष्टीचा वास, सुगंध, त्याला म्हणतात जिघ्रती. क्वचित जिघ्रती जिघ्रन्त्यां स्पृशन्त्यां स्पृशती क्वचित. स्पृशत्यां म्हणजे तिने एखाद्याला स्पर्श करून हे गरम आहे का थंड आहे असा पाहण्याचा विचार केल्याबरोबर हा सुद्धा गरम आहे का थंड हे पाहू लागतो. आता कधी ती जर शोकाकुल झाली, कोण ती राणी जी याला भेटली होती ती, तर हा सुद्धा अत्यंत दीन आणि व्याकुळ होतो. ती प्रसन्न झाली तर हा सुद्धा प्रसन्न होतो आणि तिच्या आनंदामध्ये राहण्यात हा स्वतःचा आनंद शोधत असतो आणि तो आनंदी होतो. आता शेवटी असं म्हटलं आहे, विप्रलब्धो महिषैवं सर्व प्रकृती वंचितः नैच्छन्न अनुकरो त्यज्ञः कैब्यात क्रीडा मृगो यथा. अशा प्रकारे ती राणी जी याला त्या जंगलामध्ये भेटली की त्या राणीने याला फसवलं. म्हणजे जीव जो आहे तो फसवला गेला आहे. आणि कोणामुळे? तर ती जी राणी होती तिचं नाव म्हणजे बुद्धी. मनुष्याची बुद्धी, जीव आणि जीवाची बुद्धी. सर्व प्रजेने त्याला फसवलं. म्हणजे सगळी प्रजा जी आहे ती त्याला फसवती. म्हणजे या जीवाला या आकर्षणामध्ये ती फसवत आहे. पंचविषय आहे, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सगळं असूनसुद्धा हा फसवला जातो आणि हा तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं ऐकू लागतो. आणि मग एखादी इच्छा नसतानासुद्धा ती नाचत असेल तर हा सुद्धा नाचतो. एखाद्या गारुडाप्रमाणे एखाद्या कुत्र्याला घेऊन जेव्हा आपण रस्त्याने जाणारे बायका पाहतो आपण फिरायला जाताना की त्याच्या कुत्र्याला घेऊन फिरतात. आणि ते कुत्रं थांबलं की ही बाई पण थांबते. कुत्रं पळायला लागलं की ही बाई पण त्याच्या मागे पळत जाते. तर तिचं तो अनुकरण करत जातो. तशा प्रकारे हा जीव म्हणजे पुरंजन त्या स्त्रीच्या बरोबर हा इतका त्याला संग जडतो की त्याला याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचं भान राहत नाही. मग या ठिकाणी जीव आणि बुद्धी, हा पुरंजन म्हणजे जीव आहे आणि बुद्धी जी आहे ती म्हणजे ती स्त्री आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, बुद्धीने सर्वही होते बुद्धिदाता नारायणो आधी तो आपला की जे लक्ष्मी चरणी वसे. तर ही बुद्धी जी आहे ती कुठून आली? ती परमात्म्याने दिलेली बुद्धी आहे. ते आपल्या ठिकाणी असणारं एक काय म्हणतात क्षेत्र, आपल्या ठिकाणी शस्त्र आहे ते बुद्धी. आता या बुद्धीचा वापर कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. ज्यांनी बॉम्ब निर्माण केला, त्या बॉम्ब निर्माण केल्यानंतर जेव्हा जपानमध्ये हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा तो बॉम्बचा प्रयोग झाला आणि हजारो लोकांना जीव गमवावा लागला, तेव्हा तो ओपनहायमर माझ्या नावाने, तो बरोबर असेल कदाचित नाव, तर तो स्वतः त्यावेळेस त्याने म्हटलेलं आहे की जेव्हा मी निर्माण केलं तेव्हा मला कल्पना नव्हती की मानव ह्या गोष्टीचा वापर असा विध्वंसासाठी करेल. आणि त्यामुळे ती बुद्धी शुद्ध असणं, बुद्धी ही प्रबुद्ध असणं, बुद्धी ही प्रगल्भ असणं ही खऱ्या अर्थाने त्या जीवाचं लक्षण आहे. आणि बुद्धीच जर कमीपणाचा विचार करणारी असेल, बुद्धी जर विवेकाला सोडून असेल, मग त्या जीवाकडून जे जे कर्म होईल ते त्याला दुःखाचेच कारण होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे हा 62 श्लोकांचा हा एक अध्याय या ठिकाणचा आहे. तर पुरंजनाचं आख्यान जे आहे 7 अध्याय जे आहेत त्या 7 अध्यायातला हा पहिला अध्याय आपण आज पाहिला. पुढच्या अध्यायामध्ये आता हा राजा पुरंजन जो आहे, आता राजा मगाशी आपण जसं पाहिलं की 9 द्वारे आहेत,
तो आपल्या मित्राला घेतो आणि एका द्वारातून बाहेर जातो. तर तेव्हा पुरंजन शिकारीसाठी वनात जातो. म्हणजे जीव आपल्या इच्छेनुसार म्हणजे बुद्धीनुसार, बुद्धी जसं सांगेल त्याप्रमाणे त्या नगरातून म्हणजे त्या शहरातून तो बाहेर जातो. त्या 10 या इंद्रियातून 9 जे आहेत दार आहेत त्यातून तो बाहेर जातो. आणि तो बाहेर गेल्यामुळे राणीला क्रोध येतो. कारण राणीला वाटतं की हा मला सोडून आता बाहेर गेलेला आहे. म्हणून तो अध्याय पुढचा अध्याय जो आहे तो आपण आता पुढच्या वेळेस पाहणार. तो आहे 26वा अध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. खूप चांगलं असं कथानक आहे. लक्ष देऊन ऐकलं तर खूप त्याचा उपयोग होईल आपल्याला. खूप छान आहे. 1 मिनटात. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोजळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रसपीता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, क्वचित टळे जन्म मरण. प्रितापजाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय.